रेणुकाताई, अहो सिंचनाचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. तिच्या मनात काही नसतं हो. आणि तुम्हाला दुखवणं हा तिचा हेतू नक्कीच नसणार. ही आई आहे तिची, माझी काय दृष्ट लागणार होती का तिला? अहो बरोबर आहे तुमचं, तुमची दृष्ट कशी लागेल तिला? आणि तिला पण माहितीच आहे ना. खरं सांगू का, मला आत्ता तिची मनस्थिती काय आहे ना ते कळतंय. हो, अचानक कळलंय तिला की ती आई होणार आहे. ती मोठी जबाबदारी. आणि आमचा हरीश पण ना जरा कधी कधी चुकतोच. तिला न सांगता त्याने आपल्याला कळवलं ना. आपण दोघी अशा अचानक तिच्या समोर उभ्या राहिल्यानंतर थोडीशी बावरली असणार, घाबरली असणार ना. आपण मोठे आहोत, आपण समजून घेतलं पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये तिचं कुटुंब जर तिच्या सोबत असेल तर तिच्यासाठी चांगलं एवढं नको का कळायला तिला? हळूहळू कळतच हो. पण ते सुरुवातीला, शेवटी काय आजची पिढी आहे ना, त्यांचं विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांना ते काय प्रत्येक बाबतीत प्रायव्हसी हवी असते. काय म्हणतात ते आजकालची मुलं, स्पेस, ते हवं असतं. आपल्या वेळेला कसं होतं ना, आपल्यासाठी आपलं कुटुंब म्हणजे आपल्या आधीची पिढी आणि आपली मुलं. पण आत्ताच्या मुलांसाठी कुटुंब म्हणजे फक्त नवरा बायको मग सगळे. आता प्रत्येक पिढीचा एक आपला विचार असतो. आधीच्या पिढीने त्यांना समजून घ्यायचं असतं बघा, तसंच आपण समजून घ्यायचं. लक्ष्मीताई, भावना सुद्धा त्याच पिढीची आहे ना. खरं सांगू, हे जर भावनाच्या बाबतीत झालं असतं ना तर तिने माझ्यापासून लपवलं नसतं. आणि जर तिच्याकडून सांगणं राहून गेलं असतं आणि सिद्धूने जर आधी सांगितलं असतं ना तर तिला राग सुद्धा नसता आला. एवढा विश्वास आहे तुमचा माझ्या भावनावर? तिने कमावलाय तो. ह्या आत्ताच्या प्रसंगावरून मला असं वाटतं की सिंचनापेक्षा मी भावनाला जास्त ओळखते. एक मिनिट, माझ्या लेकीचं कौतुक केलं तुम्ही, पण ते करताना माझ्या सुनेला डावलताय तुम्ही. ते कसं चालवून घे? रेणुकाताई, नका मनात असं आणू. अहो सिंचना आहे ना, थोडी अल्लड आहे, लहान आहे. म्हणजे बोलताना कधी कधी तिचा ताबा राहत नाही. पण तुम्हाला सांगते, तिला काही असं हेतुपूर्वक कोणाला वाईट बोलायचं नसतं. आणि खरं सांगू का, बाकी कशीही असली, म्हणजे कशीही वागली, कधी कधी थोडंसं उद्धट बोलली, कधी कधी रागावली, तरी सुद्धा एक सून म्हणून, एक बायको म्हणून तिची जी काही कर्तव्य असतात ना ती सगळी पार पाडते ती. आणि एक आई म्हणून मला विचाराल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या मुलावर खूप प्रेम करते ती. माझा हरीश कमी वेळा का चुकलाय, रागावते त्याच्यावर, रुसते ती त्याच्यावर, पण कायम त्याच्या बरोबर उभी राहते. आता जेव्हा तिने वेगळा संसार थाटायचा विचार केला ना तेव्हा आधी वाईट वाटलं मला. पण नंतर माझ्या लक्षात आलं की ती जे करते आहे ना ते फक्त माझ्या हरीशसाठी. बायको म्हणून तिला एवढंच वाटतंय की तिच्या नवऱ्याने म्हणजे माझ्या मुलाने खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभा राहावा, सक्षम व्हावा, म्हणून करते ती हे सगळं. तिच्याप्रमाणेच आम्हाला पण त्याचा अभिमान वाटावा, हाच हेतू आहे तिचा. तेव्हा माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या सुनेबद्दल, माझ्या सिंचनाबद्दल मनात कुठलाही आकस ठेवू नका. आपल्याला आपल्या संस्कारांवर विश्वास असायला हवा रेणुकाताई. आपल्या दोन्ही घरातल्या लेकी आपल्या संस्कारात वाढल्यात, त्या उत्तमच आहेत. सॉरी. कशाबद्दल? काल सिद्धिराज तुमच्याशी जसं वागले त्यासाठी. नाही म्हणजे त्यांचा राग बरोबर होता, पण
वागण्याची पद्धत चुकली त्यांची. पण त्यासाठी तुम्ही कशाला माफी मागताय? श्रीकांत, तुम्ही आल्यापासून आनंदी आमच्यापासून दुरावली आहे असं सिद्धिराजना वाटतंय. आनंदी आमच्या बरोबर राहत होती, आमचं जग होती ती, आणि तुम्ही आल्यामुळे ते सगळंच बदललंय. आणि त्याचाच सिद्धिराजना खूप त्रास होतोय म्हणून ते तसं वागले. आणि त्यामुळे मी तुमची त्यांच्या वतीनं माफी मागते. इट्स ओके भावना. निदान सिद्धराजच्या मनात काय आहे हे कळलं तरी. त्यामुळे मला तुम्हाला सिद्धिराज ना काय नक्की वाटतं याचा अंदाज आला. आणि मनात ठेवण्यापेक्षा नेहमी बोलून दाखवलेलं बरं असतं, म्हणजे अशा मताचं मी आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज माफी मागू नका. काल जे काही घडलं त्यानंतर मी एक निर्णय घेतलाय. कोणता निर्णय? अर्थात माझ्या आणि आनंदीच्या बाबतीतला. आनंदीच्या बाबतीतला? म्हणजे काय? आनंदीची ऍडमिशन झाली ना आता इकडे? काय ठरवलंय तुम्ही? रिलॅक्स भावना, एवढ्या पॅनिक होऊ नका. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल, पण आता काही सांगता येणार नाही. मला माझ्या निर्णयांवर काही ऍक्शन्स घ्यायचे आहेत. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सगळं कळेल. हो हो चालेल. आपण फुलांचं डेकोरेशन अगदी भरगच्च हवं. आमच्यासाठी हा कार्यक्रम खूप मोठा आणि महत्वाचा आहे. गाडे पाटलांच्या घरची महाशिवरात्र अगदी गाजली पाहिजे. काय? अहो तुम्ही काही बी काळजी करू नका, कसं मस्त होते बघा कार्यक्रम. ठेवते. आलीस? महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. हे बघ, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या घरी महाशिवरात्रीची पूजा आहे. गाडे पाटलांच्या घरातली पूजा म्हणून पंचक्रोशीतून लोक येतात दर्शनाला. दरवर्षी गाडे पाटलांच्या घरच्या महाशिवरात्रीचा हा कार्यक्रम भव्य पूजेमुळं, सुंदर झगमगाटामुळे आणि अखंड नामस्मरणामुळे गाजतो. आता यावर्षी काय होणार आहे कोण जाणे. आणि त्यातून तुझी सगळी धुरा या कार्यक्रमाची या ती शहाण्या सिद्धिराजच्या मॅडम कडे सोपवली आहेस. आणि काय कोणाला फोन करत होतीस? ज्याला ऐकायला येत नाही, ज्याला बोलायला येत नाही त्याला. हिच्या नादाला लागून तुझ्याही डोक्यावरती परिणाम झालेला दिसतोय. आता ज्याला ऐकायला येत नाही, ज्याला बोलायला येत नाही, तो फोनवर बोलतोय.